उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही? खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खातात? पैसे, नोटा? आज 26 जानेवारीला नवरदेव BSc ॲग्री हा मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय. खरं तर तो प्रदर्शित झाला आहे का नाही हेच सांगणं अवघड आहे, कारण खूप कमी जागेवर हा सिनेमा लागला आहे. काही ठिकाणी तर म्हणजेच डिस्ट्रिक्ट लेवलवर, जिथे की मल्टिप्लेक्स आहेत, एकापेक्षा जास्त स्क्रीन आहेत, अशा काही जागेवर तर हा सिनेमा लागला सुद्धा नाही. म्हणजे एकही शो सुद्धा या सिनेमाला मिळाला नाही. आपण बघतो की अनेक सिनेमे असतात ज्यात डबल मिनिंग डायलॉग बरोबर व्हल्गॅरिटीही असते. असेही सिनेमे सर्वत्र प्रदर्शित होतात. मग त्यांना लोक बघायला जावो की न जावो, पण त्यासुद्धा सिनेमांना स्क्रीन मिळतात. पण आज हा सिनेमा जो की खरा मराठी सिनेमा असल्याचं वाटतं. या सिनेमात महाराष्ट्रात जे सध्या घडतंय की शेतकऱ्यांच्या मालाला सध्या भावच नाहीये. आपण जर बघितलं तर अनेक जागेवर शेतकरी आंदोलन करतायत. कशासाठी? तर भाववाढीसाठी. त्याचबरोबर खूप कमी लोक बोलतात तो विषय या सिनेमात घेतला गेलाय, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांचा लग्नाचा विषय. मिळेल त्या पोरी संग लग्न करायचं असतं शेतकऱ्याच्या पोरानं. शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहित नाही, हातात किती पडणार ते माहित नाही, पण नोकरीवाला महिन्याच्या महिन्याला तेवढाच पगार घेऊन घरी येणार. हेच नाही तर अजूनही शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न या सिनेमात घेतले गेले असतील. आता ते कसे दाखवले गेलेत हे आपल्याला सिनेमा बघितल्यावरच कळेल. पण सिनेमा लागलाय कुठे? आता बाकीचे शहर सोडा, पण ज्या शहरात खरा मराठी सिनेमा बघितला जातो ते शहर म्हणजे पुणे. तर आपण बघू शकता पुण्यात एका सिनेमागृहात फक्त एकच शो लागलाय, तो पण पूर्ण दिवसाचा. जर पुण्यात हे हाल असतील तर बाकी महाराष्ट्रात न बोललेलंच बरं. आणि हे जर असंच चालू राहिलं तर हा सिनेमा 2 दिवसात सिनेमागृहातून बाहेर येईल, तेही प्रेक्षकांनी न बघता. खरं तर अशा सिनेमांची गरज असतानाही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. आता हा सिनेमा जास्त सिनेमागृहात का प्रदर्शित होऊ शकला नाहीये हे तर सध्या माहिती नाही. पण हा या सिनेमाबरोबरच एक मोठा सिनेमा प्रदर्शित झालाय. मग या चूक सिनेमा बनवणाऱ्यांची आहे, डिस्ट्रीब्युटरची आहे की सिनेमागृहवाल्यांची आहे? याचं नेमकं कारण काय आहे? असो, तुमच्याकडे नवरदेव BSc ॲग्री हा सिनेमा लागला आहे का?